मुंजाला सांगतो तेरे उलट मारून गारण मुंजाला सांगतो बायको भांडते तेरे उलट मारून गारण मुंजाला सांगतो भोगतो सात मारलेल्या फेऱ्या आता उलट मार तक्रारीच्या पावसात घर. उद्या वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमा देशभरात उत्साहात साजरी केली जाते. महिलांचा सण म्हणून वटपौर्णिमेकडे पाहिलं जातं. पण दुसरीकडे आपण पाहिलं तर संभाजीनगरात आज पत्नी पीडित पुरुषांकडून पिंपळ पूजा केली जाते आहे. आणि आपण पाहू शकतो की माझ्या पाठीमागे जे पत्नी पीडित पुरुष आहेत त्यांच्याकडून अशा प्रकारे पिंपळाच्या झाडाला उलट्या फेऱ्या मारून ही पिंपळ पौर्णिमा साजरी केली जाते. उद्या वटपौर्णिमेला महिला फेऱ्या मारतात, पण आज पुरुष या फेऱ्या मारून उलट्या फेऱ्या मारून कुठेतरी एक पिंपळ पौर्णिमा साजरी करतायत. नेमकं त्यांची साजरी करण्याचं कारण काय आहे ते आपण जाणून घेऊया. त्यांचे या अध्यक्ष भरत फुलारे आपल्या सोबत आहेत. सर, काय कारण आहेत आणि काय संदेश देतात तुम्ही? कारण असे, आज जे कारण आहे हे जे आम्ही आज जी पिंपळ पौर्णिमा करतोय त्याचं मागचं कारण असं आहे का आमच्यासाठी, म्हणजे जे पेरणारे पुरुष आहे, पीडित पुरुष, यांच्यासाठी आतापर्यंत एवढ्या लग्न झाल्यापासून तेव्हापासून त्या वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी आमच्या बायका जाऊन वट सावित्री पौर्णिमा साजरा करता आणि हाच पती 7 जन्मासाठी मिळव अशी प्रार्थना करून यमराजाला साकडे घालते आणि वटवृक्षाला साकडे घालता. ते आम्हाला या जन्मामध्ये हा 7 जन्मासाठी हाच पती पाहिजे. परंतु आम्ही जे फेऱ्या मारतोय आमची अशी परिस्थिती आहे का या जन्मामध्ये आम्हाला आमच्या बायकोकडून एवढा त्रास झालेला आहे का तो असह्य झालाय. तर पुढचे 7 जन्म तर आमच्यासाठी खूप अवघड आहे. तर 7 सेकंद सुद्धा आम्ही अशा भांडकोदळ बायका सोबत राहू शकत नाही. आणि या भांडकोदळ बायकापासून सुटका व्हावी यमराजाने उद्या, कारण उद्या यमराजा बिधी राहणार आहे. आज एक दिवस अगोदर याच्यासाठी सांगतो का उद्या सगळ्या जाऊन खोटं नाटक सांगतील. खोटं नाटक सांगायची सवय त्यांना लागली, आमच्या बायकांना, लोकांच्या नसन लागली. आम्हाला त्यांचं जे करतील त्यांच्या संग आम्हाला काही घेणं नाही. पण पर्टिक्युलर जे फिरणारे या बायकांना उद्या खोटं बोलायची सवय लागली. यमराजाला खोटं बोलून सांगतील का आम्हाला आज पत्ती दे. तर आमचं असं म्हणणं आहे, यमराजा उद्या ऐकू नको यांचं, का या उद्या खोटं सांगून या आम्हाला तर खोटं बोलून आम्हाला फसवलेलं आहे. उद्या तुम्हाला पण फसवू शकता. या बायका आहे आणि या फसवणाऱ्याच बायका आम्हाला असं त्रास दिला तर तुम्हाला पण देऊ शकतात. तुम्हाला पण खोटं सांगून आम्हाला मागून घेतील. म्हणून आम्ही या यमराजाला, आम्ही या पिंपळ वृक्षाला आज 108 उलट्या फेऱ्या मारतो. आमच्यासाठी जर 7 मारलेल्या असेल तर जेवढ्या मारलेल्या आतापर्यंत तेवढ्या उलट्या आम्ही दरवर्षीप्रमाणे 108 उलट्या फेऱ्या मारतो आणि सांगतो का यमराजा अशा पत्नीपासून आमची सुटका कर आणि पुढचे 7 जन्म तर विसर, पण 7 सेकंद सुद्धा आम्हाला आमच्या अशा बायकांसोबत आम्हाला ठेवू नको. तुम्ही पत्नी पीडित पुरुषांची संघटना चालवता, किती आजपर्यंत सदस्य झालेत आणि समाजात मोठ्या प्रमाणात पुरुषांवर अन्याय होतोय? आज जवळजवळ आमच्या आश्रमात 11,000च्या प्लस पत्नी पीडितांची नोंद झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये मेन जर कारण बघितलं तर अडल्ट्री सगळ्यात हायेस्ट लेवलला ती चालली आहे. व्यभिचार सुप्रीम कोर्टाने, मान्य सर्वोच्च न्यायालयाने 2018 मध्ये 497 ही कलम स्ट्रक डाऊन करून टाकली. त्यामुळे बराचसा व्यभिचार वाढला आणि हा जर प्रकार असा वाढतच चालला तर त्याच्यामुळे तो पुरुषावर अन्याय होऊ लागला. महिलांनी काही केलं तर काय होत नाही, पण पुरुषांनी नुसतं वाकडं बघितलं तरी त्याच्यावर गुन्हा होतो. मग माणसाचा आर्टिकल 14 कुठे गेला, आर्टिकल 19 कुठे गेला, आर्टिकल 21 कुठे गेला? हा फक्त केवळ महिलांसाठीच आहे का? पुरुषांचा सुद्धा, पुरुषांना जगण्याचा अधिकार आहे, पुरुषांना पण त्यांचा डिग्निटी आहे. तर ते कुठेतरी हरवले जात आहे आणि कायदे एकतर्फी झालेले आहे. महिलांसाठी प्युअर वेगळे कायदे आणि पुरुषांना कायदेच राहिले नाही. त्यामुळे येणारे हे जे पुरुष आहे या पुरुषांना हा त्रास वाढत चाललेला आहे. आणि म्हणून माणसांना सुद्धा कायदा, माणसांना सुद्धा संरक्षण भेटलं पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही मागणी करत आलेलो आहे. 2017 पासून 31 नोव्हेंबर पुरुष दिवस असतो, त्या दिवशी आश्रमाची स्थापना केली. आणि आमची मागणी राहील का पुरुषांसाठी देखील पुरुष आयोग झाला पाहिजे. त्या ठिकाणी पुरुषांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. आता आम्ही तर ऐकून घेतो, पण आमचे लिमिटेड कुठेतरी हात बांधले जाते, कुठेतरी त्याला लिमिटेशन्स आहे. ते हटवल्या जाऊन राज्य महिला आयोग आहे तसा राज्य पुरुष आयोग देखील स्थापन झाला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. तुमच्यातले जे काही पुरुष आहेत त्या सगळ्यांच्या जे त्रास आहे तो सारखाच असेल,
पण प्रमुख काय आहे जे पुरुषांना मानसिक असो किंवा शारीरिक त्रास महिलांकडून मिळतात, असे काय त्रास आहेत? याच्यामध्ये असं आहे का, पहिलं तर बायकोचं कुठंतरी अफेअर असलं तर त्या नवऱ्याने म्हणायचं नाही तू कुठं गेली काय गेली, तिला बिलकुल बंधन ठेवायचं नाही. दुसरं, त्याच्या आईबापाला बोलायचं नाही. फक्त त्या पत्नीकडचे जे काही माहेरचे लोक येतील त्यांच्यासोबतच बोलायचं. त्यांनाच काय पाहुणचार करायचा. घरचे आई वडील घरात नाही पाहिजे, एकटेच पाहिजे. मोबाईल वापरू दिला पाहिजे. बाहेर कुठं गेली तर तिला बंधनं नाही राहिले पाहिजे. आणि जर माणूस जर नोकरी करून आला तर त्याचा पगार पूर्ण त्या बाईच्या हातात दिला पाहिजे. आणि जर नाही दिला तर प्रत्येक वेळेस बहुतांश, आता आमच्याकडे खूप लोक असे आहे की त्यांना त्या बायका मारता, आणि ते जर पोलीस स्टेशनला गेले आणि म्हणले की मला माझ्या बायकोनं मारलं, तर त्या ठिकाणी ते त्याच्यावर हसायला लागतात. पण ह्याच उलटामध्ये जर महिला गेली आणि मला माझ्या नवऱ्यानं मारलं म्हणलं, तर त्याच्यावर लगेच गुन्हा दाखल करता. महिला तक्रार निवारण केंद्रामध्ये आता पुरुषांच्या तक्रारी घ्यायला लागल्या, पण ते केवळ गाजर दाखवण्यासारख्या. आतापर्यंत महिला तक्रार निवारण केंद्रामध्ये जेवढ्या काही पुरुषांच्या तक्रारी दाखल झाल्या त्याच्यानुसार आतापर्यंत मी तर नाही ऐकलं की कोणा एखाद्या महिलेवर 468 नुसार गुन्हा दाखल केला किंवा एखादा वेगळी कलमनुसार गुन्हा दाखल केला, तर ते होत नाहीये. म्हणून आमचं म्हणणं आहे की पुरुषांच्या देखील बाजू ऐकल्या गेली पाहिजे, पुरुषांच्या बाजूने देखील कायदे बनल्या पाहिजे. पण दुसरीकडे आपण पाहिलं तर तुम्ही एक कावळ्याची जी प्रतिमा आहे त्याची पूजा करतायत, याचं प्रमुख कारण काय आहे? तुम्ही जे पिंपळाचं झाड आहे त्याला फेऱ्या मारताय उलट्या, ते समजू शकतो, पण कावळ्याची काय पूजा करताय? कावळ्याचं असं आहे का, कावळ्याची मादी जी आहे ते कावळ्याची मादी कावळ्याबरोबर फक्त अंडे देईपर्यंत राहते अशी आख्यायिका आहे. आणि ते अंडे दिल्यानंतर ते मादी निघून जाते. तसंच आज बहुतांश ठिकाणी असं झालंय का महिला आहे फक्त नवऱ्याबरोबर लग्न करता, मुलबाळ होऊ देता आणि त्याच्यानंतर निघून जाता. पण ते मादी तरी बेचारे निघून जाते, त्या कावळ्याला परत त्रास देत नाही. पण ह्या ज्या बायका आहे त्या पत्नी पीडित ज्यांच्या बायका आहे त्यांच्या बायका त्याला त्रास देतात, पोरं सोडून देतात आणि निघून जाऊन परत वरून त्रास देतात. 458, 125 डोमेस्टिक असे एक ना अनेक केसेस दाखल करतात. आणि मग ते माणूस हातबल होतो का आपल्यावर या केसेस सांभाळायच्या का आपण आपलं जीवन सांभाळायचं का आपले आई वडील सांभाळायचे, तो हातबल होऊन जातो. म्हणून हे आमचं प्रेरणास्थान आहे का तो कावळा, तो पक्षी असून सुद्धा या समस्येतून तो बाहेर निघू शकतो. तर आपण तर पुरुष आहे, आपण या समस्येतून बाहेर निघू शकतो. म्हणून आमचं ते प्रेरणास्थान असल्यामुळे आम्ही दररोज त्याची पूजा करतो आणि प्रत्येक वेळेस कार्यक्रमात आम्ही त्यांची पूजन करूनच आम्ही पुढचा कार्यक्रम चालू करतो. एवढा काही तुम्ही सांगितले की पुरुषांना महिलांकडून त्रास होतो, पण त्या बाजूने आपल्याकडे कायदे नाहीत का त्यासाठी? त्या बाजूने कायदे नाही, म्हणून आम्ही एवढं परेशान आहे. आम्ही प्रत्येक एवढ्या वर्षापासून आम्ही तेच सांगतो का पुरुषांच्या बाजूने कायदे बनले पाहिजे, तरच आपले विवाह संस्था देखील टिकून राहील. आणि जर पुरुषांच्या बाजूने कायदे टिकले नाही तर विवाह संस्था तर आज बुडालीच आहे, पण पुरुष सुद्धा बुडून जाईल. पुरुष आपला झालेला आहे खऱ्या अर्थाने. आज जर गरज आहे तर पुरुष सबलीकरण करण्याची, पण आपण एक मानसिकता धरली पुरुष प्रधान हा प्रधान झाला आणि ते स्त्रिया राजा झाले. आणि त्या स्त्रियाच्या राज्यामध्ये पुरुषांना जगणं मोठं मुश्किल झालं. ज्या टायमाला पहिलं एक स्त्री राज्य होतं त्या टायमाला पुरुष हे त्या गर्भधारणा करताना ते पुरुष मरून जात होते, आणि आता गर्भधारणा झाल्या लग्न केलं का ते पुरुष मरून जायला लागले. NCRBचा डाटा जर आपण बघितला तर 78% मॅरिड मेल सुसाईड दिसू लागले आपल्याला. त्याचं कारण आहे का ते त्रास असा झाला आणि कोणी ऐकायला नाहीये, म्हणून ते लोक आत्महत्या करतात. शेवटचा प्रश्न, प्रमुख मागण्या आमच्या अशा राहील का प्रत्येक राज्यामध्ये राज्य पुरुष आयोग स्थापन झाला पाहिजे. प्रत्येक पोलीस स्टेशनला पुरुष दक्षता समिती स्थापन झाली पाहिजे. आणि पोलीस स्टेशन मध्ये एक कौटुंबिक वाद जे आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी तिथं लाई डिटेक्टर बसवण्यात आला पाहिजे, कोण खरं बोलतं आणि कोण खोटं बोलतं. आणि नंतर जे कौटुंबिक वाद आहे तो कुठंतरी लिमिटेशन मध्ये आला पाहिजे. का ह्या एकदा जर वाद सुरू झाला, मला जर माहित झालं का आज माझ्या बायकोने आज जर गुन्हा दाखल झाला किंवा पीडित झाला का आज दाखल झाला तर तो 1 वर्षात मिटणार आहे किंवा 5 वर्षात मिटणार आहे, याला कुठेतरी लिमिटेशन मध्ये आणलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. कारण आज असं झालंय गुन्हा दाखल झाला का त्याला एकदा झाल्यानंतर सुरुवात होती, पण त्याचा एंड कधी होईल कळत नाही. बरेचसे आमच्याकडे काही उदाहरण आहे का त्याचा गुन्हा दाखल झाला, त्याच्यावर ते वाद सुरू झाला, तर त्याच्या मेल्यानंतर त्यांचे घटस्फोट झाले. तर हा कुठंतरी लिमिटेशन मध्ये आला पाहिजे, आमचं असं म्हणणं आहे. आपण पाहू शकतो की एक प्रकारे उद्या वटपौर्णिमाला महिला 7 जन्माच्या फेऱ्या घेत असतात, पण दुसरीकडे त्याच्या पूर्वसंध्येला पुरुष सुद्धा या त्रासातून मुक्तता व्हावी यासाठी पिंपळाच्या झाडाला उलट्या फेऱ्या मारत आहेत. मी रामबुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.